पुणे येथे विषारी दारू प्रकरणात झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर राज्यभर अवैध मद्य निर्मिती करणाऱ्या विरोधात कारवाईचा धडाका सुरू असताना नायगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मालजीपाडा जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू निर्मिती केंद्रांवर छापा टाकून तब्बल 16,57,000 रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला। पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार मालजीपाडा जंगल परिसरात हितेंद्र भोला चौधरी आणि नामदेव वाघे हे अवैधरित्या गावठी दारूची निर्मिती करत होते। या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने सापळा रचून जंगल परिसरात धाड टाकली। कारवाई दरम्यान मद्य निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या अनेक हातभट्ट्या आणि त्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले। या कारवाईत पोलिसांनी 2,800 लिटर तयार गावठी दारू, 3,240 लिटर गुळाचा वॉश तसेच मद्य निर्मितीसाठी वापरले जाणारे विविध साहित्य जप्त करून नष्ट केले। एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 16,57,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। दरम्यान पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागता संबंधित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे। पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेनंतर राज्य सरकारने अवैध मद्य निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत। त्यानुसार ग्रामीण व जंगल परिसरात सुरू असलेल्या अशा अवैध धंद्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष असून आगामी काळातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत। ही कारवाई नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, पोलीस निरीक्षक गुन्हे विजय कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे, पोलीस हवालदार सचिन ओलेकर, सचिन मोहिते तसेच पोलीस अंमलदार चेतन ठाकरे आणि त्यांच्या टीमने पार पाडली। विषारी दारूमुळे होणारे बळी टाळण्यासाठी अवैध मद्य निर्मिती व विक्री विरोधात कारवाई अधिक कठोर करण्याची गरज असून नागरिकांनीही अशा बेकायदेशीर धंद्यांची माहिती पोलिसांना देऊन प्रशासनाला सहकार्य करावे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।